आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राजमाता जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काही वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे द्वितीय राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समापन समारंभाला संबोधित करतील. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी 3 राष्ट्रीय विजेत्यांना त्यांचे विचार सांगण्याची संधी मिळेल. यावेळी पंतप्रधान युवकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री किरेन रिजिजू, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती आहे. राज्यात कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवावं, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयानं केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेऊन येत्या शनिवारपासून सुरू होत असलेल्या कोविड लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर राज्याचा आरोग्य विभाग तसंच कृती दलाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात काल 2438 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 19,71,552 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 18,67,988 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर 94.75% इतका झाला आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक काल कर्नाटकात रस्ता अपघातात जखमी झाले. या अपघातात त्यांची पत्नी विजया आणि सहाय्यक दीपक यांचा मृत्यू झाला. कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुक्यातल्या होसाकंबी गावाजवळ काल हा अपघात झाला. नाईक यांना उपचारासाठी गोवा इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही आरक्षणाचा समान प्रश्न सुरू असून सर्व राज्यांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल, असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे. काल दिल्लीत या संदर्भात बैठक झाल्यावर ते बोलत होते. या याचिकेत महान्यायवादी यांनी वादी करण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला या विषयावर आपली भूमिका मांडावी लागणार असल्याचं चव्हाण म्हणाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानाचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.